काही काळ बंद होत्या मध्ये रील्स. हा, तेच काही लोकांचं म्हणणं होतं की बाबा सुदाम भाऊचे रील्स येणार चालेत. नेमकं रील्स न करण्याचं कारण काय होतं? पण नंतर 2 वर्ष ऍक्टिंग केल्याच्या नंतर हळूहळू मला कविता लिहायची सवय लागली. मग कविता लिहित लिहित लिखाणामध्ये मन रमत गेलं. मग थोडं ऍक्टिंगला बरेचसे मी कमेंट बघितले लोकांचे की फक्त तुमचा ऑडिओच आम्हाला ऐकू आला तर हसतो आहे. मग मी तसंच ती कंटिन्यू ठेवलं. मांडलेलं आहे. म्हणजे जसं तर लग्नाळू विषयाबद्दल काय सांगशील की तुला वेबसिरीज का करा वाटली ती? विषयच आहे ना इथला मला. नमस्कार मंडळी, मी श्याम डुकरे. मार्मिक प्रोडक्शन प्रस्तुत आपण पॉडकास्ट सिरीज सुरू केली होती. तर या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आज एक आपल्याकडे असं व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्यांचे तुम्ही भरपूर व्हिडिओज पाहिले असाल, उगनवमायवाला व्हिडिओ पाहिला असेल. तर एक अशाच खेडेगावातला मुलगा, नांदेड जिल्ह्यातील किनवट गावामधील कोपरा गावातला मुलगा या ठिकाणी आलेला आहे. तर त्यांचा संघर्ष, त्यांनी जीवनामध्ये जे यश अपयश जेवढं काही त्यांनी गमावलंय त्यांच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. नेमकं त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे त्यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर स्वागत करूया सुदाम केंद्रे यांचं. मग सुदाम भाऊ, काय चाललंय? आता हे कॅज्युअल झालं, पण सुदाम आणि मी खूप जवळचे मित्र आहोत. पण मी सुदाम म्हणजे तुला एवढं विचारतो की नेमकं आता काय चालू तुझ्या आयुष्यात? नेमकं आता म्हणजे आराम चालू आहे. नाही, आता एक सुदाम म्हणून आराम चालू आहे, पण एक कलाकार म्हणून किंवा एक क्रिएटिव्ह माणूस म्हणून तुझ्या आयुष्यात काय चालू आहे? आता सध्या तर रील्स वगैरे चालू आहेत. माग 1-2 कामं आली होती शॉर्ट फिल्मची, तर रील्स बंद पडल्या होत्या थोडा वेळ. तर लोक कमेंट करू लागले की व्हिडिओ का बंद आहेत. एक नाटक केलं होतं माग. नाटक म्हणजे एवढं 1-2 दिवसात होत नाही नाटक. रील्सचं कसं असतं की ताबडतोब रील्स करायची आणि टाकून द्यायचं. 1 मिनिटाचा खेळ असतो. नाटक एक प्रोसेस आहे, त्याला वेळ लागते. प्रोसेस आहे आणि प्रॅक्टिसला वेळ द्यावा लागते. तर 1-1.5 महिना असे 1-2 नाटकं झाली, त्याच्यानंतर गॅप पडला रील्स करण्यामध्ये. पण आता परत चालू केली ती रील्स. आणि काही जर लोकांना माहित नसेल की सुदाम हा थिएटर म्हणजे त्यांनी थिएटर करून आलेला आहे. तर काही लोकांना वाटतं की म्हणजे तू डायरेक्ट रील्स मुळे एक फेमस झालास किंवा तुला एक फेम आली. तर मुळात सुदामचं म्हणजे वैयक्तिक मी सांगतो की सुदाम थिएटर बॅकग्राऊंड मधून आलेला आहे. तर थिएटर बॅकग्राऊंड बद्दल काय सांगशील सुदाम? आता ती तूच सांगू शकतोस चांगले. नाही, मी तर सांगू शकेल, पण पण थिएटरच केलास. आम्ही दोघं सोबतच होतो. खरं तर सुदाम रायटर, म्हणजे आम्ही एखादं नाटक बसवायचो, आपण एखादं नाटक करताना सुदाम त्या नाटकाची म्हणजे सगळीच प्रोसेस करायचा, लिखाणापासून त्याला बसवण्यापासून. एखादी स्पर्धा करायची असेल तर स्पर्धा करण्यापर्यंत सुदाम करायचा. तर सुदाम एक आर्टिस्ट म्हणून किंवा एक कलाकार म्हणून तर तू उत्तम आहेसच, पण त्याच्यासोबतच लिखाण आणि डिरेक्शन याची आवड तुला कसं काय लागली? लिखाण पहिले नव्हतं करत मी. मी 2016 पासून, म्हणजे तू पण होता त्यावेळेसच आपण एक म्हणजे सोबत असताना तेच आपण ऍक्टिंग करायचो. ऍक्टिंग साठी मी तिथं सिने स्टारला ऍडमिशन घेतलं होतं. पण नंतर 2 वर्ष ऍक्टिंग केल्याच्या नंतर हळूहळू मला कविता लिहायची सवय लागली. मग कविता लिहित लिहित लिखाणामध्ये मन रमत गेलं. मग थोडं ऍक्टिंगला दूर ठेवलो आणि परत लिखाण करत करत स्पर्धेचे नाटकं मी करायचं. नंतर 2019ला संभाजीनगरला नाट्यशास्त्रात ऍडमिशन केलं विद्यापीठात. आणि तिथं 1 वर्षामध्ये भरपूर सारी नाटकं केली लिहून. आणि फ्रेम म्हणजे आता 2022ला टकले नाटकाच्या वेळेस एक बळी भाऊची रील्स ती व्हायरल झाली, उगनवमायची. तिथून मग लोकांना ते आवडायला लागल्या रील्स. तिथून इकडे सोशल मीडियावर कंटिन्यू केले. पण पहिले नव्हतं मी सोशल मीडियावर. आता हे झालं लिखाणाचं, पण आता ही बाजू अशी आहे की डिरेक्शन म्हणल्याच्या नंतर थोडस म्हणजे आता मला वैयक्तिक कोणी पण असेल तर एक ऍक्टर असेल तर त्याला रायटिंग डिरेक्शन थोडंसं अवघड जाते. पण तुला हे सगळ्या गोष्टी तू एक्सप्लोर करत गेलास की तुला कशा भेटत गेल्या त्या गोष्टी? डिरेक्शन आणि लिखाण मला असं वाटतं की माझं सांगतोय की खूप लोक असं म्हणतात की पुस्तक वाचनानंतर लिखाणाची सवय लागते आणि डिरेक्शन. पण माझ्या बाबतीत असं झालं की मी आतापर्यंत कुठलेच पुस्तकं किंवा कादंबऱ्या असं वाचन झालेलंच नाही. मला वाचनाला लय बोर होते. पण ह्या गोष्टी मला सगळ्या अनुभवातून मिळाल्या. म्हणजे मी जास्तीत जास्त ऑब्झर्व गोष्टी केल्या गावामध्ये. जवळपास म्हणजे
10-12 वर्ष गेलेत गावामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी मी पाहत पाहत सगळे समाजामध्ये काय चाललंय, काय प्रसंग घडले, तेच प्रसंग मग मी लिखाणात आणत गेलो. आणि त्याच्यानुसार डिरेक्शन म्हणजे काय असते, जे बघितलंय आपण, जशी आकृती आपल्या समोर दिसते तेच तशी तिथं मांडणं. म्हणजे नाही, पण मला हे म्हणायचे सुदाम, की आता समजा रील्स ह्या गोष्टी आहेत, कॉन्टेंट क्रिएशन, पण जेव्हा तू रील्स करालास तर त्यावेळेस थिएटरचा म्हणजे थिएटर बॅकग्राऊंड असण्याचा तुला किती फायदा झाला, किंवा म्हणजे कशा पद्धतीने फायदा झाला? अं, अशा काही गोष्टी असतात की म्हणजे थिएटरचं कसं असते, म्हणजे बारीक प्रक्रियेवर काम करणं. म्हणजे आपण असं एखादी डिरेक्शन करू शकतो, पण एवढा इफेक्ट नाही पडत. थिएटरचं कसं असतं की ना, खूप साऱ्या गोष्टीवर काम करावं लागते. जसे की लाईट असते, म्युझिक असते, कलाकार असते, या सगळ्यांचा संगम मिळून आणणं आणि एक एक महिना त्याच्यावर प्रोसेस करणं, काम करणं, तर हे कॅमेरापेक्षा खूप अवघड असते. आणि त्याच्यामुळे मला कॅमेरावर आता करायला सोपं जाते. कुठलंही ऍक्टिंग असो की लिखाण दिग्दर्शन असो, की एवढं काही मला अवघड वाटत नाही कॅमेराचं. हे कशामुळं, की नाटकामुळं आपण तिथं मेहनत घेतली म्हणून ते आज इथं कामाला येईल. बरोबर. एवढं. आणि समजा आता तुझ्या रील्स खूप लोक बघतात, एन्जॉय करतात आणि त्यांना आवडतात रील्स. आणि ते म्हणजे रील्स जेव्हा लोक बघतात तर लोकांना ते नेमकं, तुला काय वाटते की एक थिएटर आर्टिस्ट म्हणून किंवा एक ऍक्टर म्हणून तुला काय वाटते की लोकांना नेमकं काय आवडत असेल त्याच्यामधलं, की लोक एवढं म्हणजे त्याला हे करतात? मी माझ्या रील्स म्हणजे मी रील्सवर कुठलंही कॅरेक्टर वगैरे पकडत नाही. पहिली म्हणजे गोष्ट, एक सुदाम एक म्हणूनच. साधं मजाच असतो, माझंच पात्र असते तिथं. अच्छा. पण ते एक ग्रामीण आपली भाषा किंवा माझा आवाज, बरेचसे मी कमेंट बघितले लोकांचे, की फक्त तुमचा ऑडिओच आम्हाला ऐकू आला तर हसतो. आणि मग मी तसंच ती कंटिन्यू ठेवलं, म्हणजे जसं प्रेक्षकाला हवंय तसं, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच करायचं नाही. म्हणजे शब्द म्हण हा किंवा हा हा तुमच्या म्हणजे आपल्या गावाकडचे शब्द. हा शब्द. आणि जे मी अगोदर म्हणलं की मी अनुभवल्यात काही गोष्टी किंवा प्रसंग, घटना, हेच परत रील्स मध्ये येतात. म्हणजे घडलेले जे किस्से आहेत छोटे छोटे, हेच रील्स मध्ये टाकतो. बाकी काही वेगळा कंटेंट मी करत नाही याच्यावर. हे लोक एन्जॉय करतात तुला असं वाटतं? हा हा आणि त्यांच्या पण अनुभवातलीच गोष्ट असते ती. त्याच्यामुळे ती त्याला आवडती. बरं सुदाम, आणि अजून एक गोष्ट आहे. मधल्या काळामध्ये आपणच एक चॅनल काढलं होतं, मार्मिक, म्हणजे हेच आपलंच चॅनल, मार्मिक प्रोडक्शन. अजून आहे. म्हणजे आहेच. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुला नेमकं याची कल्पना कसं काय सुचली? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच काळामध्ये आपण नाटक करत होतो. तर नाटक आणि जे काही कॅमेरा म्हण किंवा काही पण म्हण, तर नाटक आणि कॅमेरा सोबत सोबत करणं थोडंसं मला वाटतं की अवघड गोष्ट आहे. तर तुला नाटक करताना हे कसं काय जाणीव झाली की बाबा आपण हे आत्ता प्लॅटफॉर्म आपण काहीतरी उभा करावा पुढे, जेणेकरून आपल्याला पुढे चालून त्याचा फायदा होईल? तर तेव्हा तुला म्हणजे कसं काय वाटलं ते? आता हे मार्मिक प्रोडक्शन जे आपण चॅनल काढलंय, तर 2018 मध्येच वाटतंय. आपण संभाजीनगरला होते दोघं पण. त्यावेळेस मला मोबाईलच माहित नव्हता आणि मोबाईलवर काय टाकावं हे सुद्धा माहित नव्हतं. मला, तुला, म्हणजे आपल्या ग्रुपला कुणालाच माहित नव्हतं. आपल्याला 2 वर्ष ऍक्टिंग केली आणि नंतर 1-2 आपण विद्यापीठातच जे आपले सिनियर आहेत त्याने 1-2 चॅनल ओपन केले होते. मग आपण ते बघितल्यानंतर मला हे करू शकतो आपण, आता स्टार्ट केलं तर ह्याचा फायदा आपल्याला पुढे चलून उद्या पण होऊ शकतो. आणि मग तिथं आपण काय केलं की त्यावेळेस आपल्याकडे काही साहित्य नव्हतं ना, एवढंही काही नव्हतं. मोबाईलवर शूट करायचं, चालतं चॅनल. हे आमच्या चॅनलवरचा पहिला प्रोजेक्ट होता, जे की आम्ही मोबाईलवर शूट करत गेलो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला काय वाटते सुद्धा, की त्यावेळेस आपल्याला रील्स फॉर्मॅट कसा असते, म्हणजे ते उभा शूट करायचा असते, आडवा करायचा, ते आपल्याला काहीच माहित नव्हतं. तर आपण अक्षरशः रील्स आपण आडव्या केलेल्या आहेत, काही आजही त्या रील्स आहेत. तर मला वाटतं की आपल्याला त्या गोष्टीचं तेव्हा नॉलेज नव्हतं. पण जसं जसं म्हणजे आपण एक्सप्लोअर करत गेलो तसं तसं आपण थोडंफार त्याच्यामध्ये करत गेलो. तर आता 14,000 आपले सबस्क्रायबर मार्मिक प्रोडक्शनवर आहे. तर म्हणजे मला याची आपुलकी वाटते की तुला तेव्हा तुला असं वाटलं की बाबा आपण असं काहीतरी प्लॅटफॉर्म काढू का, आणि जेणेकरून आपल्याला त्याचा नंतर फायदा होईल. तर ती लई मोठी गोष्ट आहे. कारण आतापर्यंत मला असं वाटतं की जर आपण असंच भरकटत राहिलो असतो, म्हणजे ठीक आहे आपण थिएटर केलं पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी मी मान्य करतो,
पण जर आपण असंच जर भरकटत राहिलो असतो तर मला असं वाटतं की आता आपल्याकडे सध्याला हाही प्लॅटफॉर्म नसला असता. तर तुला काय वाटतं? म्हणजे आपल्याला ते काय झालं, योग्य वेळी योग्य जसं एक एक माणसं म्हणजे निर्णय घेतात, म्हणजे तीच गोष्ट त्यावेळेस झाली की आपण तिथं दुसरा विचार केला असता तर हे ओपनही केलं नसतं चॅनल. असंच म्हणजे समविचाराचे माणसं एका जागी आले असं तुला तू म्हणायचं. बी काय म्हणजे एडिटिंग सामने काही शिकलेला नाही कुठं. ह्यानं पण अनुभवातूनच एडिट करू 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 मग त्याला कळालं की फ्रेम उभी रील्सला पकडायची, व्हिडिओला आडवं पकडायचं, एडिट कसं करायचं, व्हिडिओ कलर कशी द्यायची. म्हणजे मला मला आठवते की आपण दोघं तिघच होतो, तू मी अक्षय. तर आपला जो जुगाड होता म्हणजे मागून लाइटिंग वगैरे लावायचा, तर ते आजही मला ते आठवते की आपण ते लाकडं फेकडं लावून करायचं होतं ते. तर ठीक आहे, म्हणजे एवढं स्ट्रगल करून मला असं वाटतं की आपण कुठेतरी थोड्याफार प्रमाणात आहे. का होईना पण आपण एक प्लॅटफॉर्म क्रिएट केला असं मला वाटतं. क्रिएट केला आणि आहे की आपण मागे एक लग्नाळू वेब वेब सिरीज सिरीज. केली आणि फक्त एवढं झालं की कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये थोडं ते चॅनल स्टॉप झालं होतं आणि त्याच्यानंतर आता एक स्टॉप झाले. ओके. मग सुद्धा मला अजून एक तुला विचारायचं की आपण वेब सिरीज करायचं ठरवलं तर लग्नाळू हा विषय आपण याच चॅनलवर मांडलेला आहे. तर लग्नाळू विषय तुला लग्नाळू विषयाबद्दल काय सांगशील की तुला वेब सिरीज का करा वाटली ती? विषयच आहे ना इथला मराठवाड्याचा. म्हणजे बघालो 4-5 वर्षापासून बघणं आहे की शिकलेले सगळे गावात यायलेत आणि गावात तिला दुसरी कामं जमणार काही नाही, एक शेतातली जमत नाहीत बरोबर. आणि मग शिकायला तर वय निघून गेले आणि ते झालं तर झालं. लग्नाला कसं झालं की पुढचे आजूबाजूचे लोक बी राजकारण खेळणं मध्ये, मग त्याचे लग्न होईना, ते तसेच राहतात. मग हे आहे गंभीर विषय, हाय गंभीर, पण ह्याला मांडायचं होतं मला कॉमेडीतून. अच्छा. कारण आपल्या प्रेक्षकांना कॉमेडी विनोदातून प्रबोधन झालं पाहिजे, बरोबर. हाय का नाही? तर ते त्यांना आवडेल असं मी विचार केला आणि मी त्याचे 10 एपिसोड केले. बघू पुढे पण मला ते सीझन करायचंय. आणि सुदाम तुझी एक अजून एक गोष्ट मला म्हणजे मला व्यक्तिगत भारी वाटते की जे काही म्हणजे आपण जे काही आतापर्यंत छोटं मोठं काम केलेलं आहे तर त्या कामामध्ये तू प्रत्येक कामामध्ये तुझा एक व्यंगात्मक आपण म्हणतो ना की थोडं कॉमिक सिरियस जरी म्हणजे एखादा विषय आम्हाला सिरियस वाटला तरी तू त्याला वेगळ्या पद्धतीने बघतोस किंवा तुझा दृष्टिकोन तसा आहे. तर प्रत्येक कामामध्ये आपला तसा दिसते. आपण टकले टकले नाटक पण केलं होतं. तर तो पण विषय आपण कॉमिक पद्धतीनेच मांडला होता. तर त्या नाटकाला आपल्याला प्राइज पण आहे. म्हणजे आपल्याला सगळेच आले होते त्याच्या जवळपास प्राइज. तर ते पण आहे. कॉमेडीचं जर सांगायचं झालं, मला काय व्हायचं ना की लहानपणी असेच मला कॉमेडी स्वप्न पडायचे. लोकायला भीतीचे स्वप्न, भूताचे स्वप्न पडते, मला कॉमेडीचे पडायचे. मग झोपीमध्ये वावरामध्ये वावटळ यायची, वाऱ्यानं पानं उडायची, त्या पानाच्या मागे मी पळायचं. किंवा मग झोपीमध्ये उठायचं, ओरडायचं. हे असे स्वप्न मी सिरियस लोकांना पडतात, मला कॉमेडी पडायची. अच्छा. म्हणजे मग त्याला तशी आदतच लागली मला. कुठलाही विषय सिरियस जरी विषय राहिला तर त्याला एक वेगळ्या बाजूनं कॉमेडीतून असा झाला तर कसं होऊ शकते. मग ती माझं ती हेच रस्ता झाला ती कॉमेडीचा. अच्छा. आणि आता मला वाटते सुदाम तू एक शॉर्ट फिल्म पण केलास म्हणजे पाषाण नावाची शॉर्ट फिल्म पण केलास. तर तू हे कॅमेरा आता वैयक्तिक मला माहिती आहे की तू म्हणजे दोन्ही पण बॅलन्स करू शकतोस तुझं. पण आता सध्याला नाटकापासून तू दूर आहेस. तर तुला काय वाटते की नाटक करता करता हे सोबत करावं का फक्त एकच गोष्ट झाली होईल दोन्हीपैकी? काय म्हणजे नेमकं काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? बंद नाही केलं म्हणजे कसं, नाटकानं भरपूर काही दिलंय मला, म्हणजे भरपूर काही गोष्टी मला शिकायला भेटल्या. पण एक वेळ अशी असते आपल्या ह्याची की कुठेतरी फायनान्शियली आपण कमी पडतो पैशाच्या बाबतीत. मग थोड्या वेळासाठी त्याला मी बाजूला ठेवलं, असं नाही की त्याला सोडून दिले. मग सोशल मीडियावर थोडंफार आपल्याला आता जसं व्हायरल झालं की 1-2 कामं येतात बाहेरची. कामं आल्याच्या नंतर थोडं तिथं आपलं म्हणजे कामं भेटल्याच्या नंतर आपण थोडं स्टेबल होऊ शकता. स्टेबल झाल्याच्या नंतर मला परत इकडे जायचंय.
मी भरपूर प्रयत्न करतो की नाटक, इच्छा खूप असते नाटक करावं, नाटक आता नाटक करावं, हम्म. नाटक करावं, पण मग आपलं ह्याचं आपली इकडलं परिस्थिती- बॅलन्स होत नाही. बरोबर. हा, त्याच्यामुळे थोडं दूर ठेवतो, पण अजून करणार आहे. तर सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये एखादी अशी फेज आहे का की ज्याच्यामध्ये तुझं खच्चीकरण झालं असेल आणि त्या फेज मधून तू बाहेर पडलास, असं म्हणजे काय आहे का असं? हा, झालंय असं. म्हणजे माझ्याच आयुष्यात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं फेज येतेच. बरोबर. स्ट्रगलिंग टाइम आणि कलाकार म्हणल्याच्या नंतर तर हा येतातच. माझं म्हणजे शिक्षण झालं BSc BEd. हम्म. त्याच्यानंतर मी या क्षेत्रात उतरलो, अच्छा. है ना. हम्म. माझं शिक्षण BSc BEd झाल्याच्या नंतर मी इकडे उतरलो हम्म. आणि घरच्यांची इच्छा होती की मी शिकाव, हम्म. पण माझी नव्हती आवड ह्याच्यात. हम्म. मी इथं या फील्ड मध्ये उतरलो. उतरल्याच्या नंतर मग मला वाटलं की हे असेल 1-2 वर्षामध्ये होऊन जाईल. हम्म. शिक्षणासारखं वाटलं मला ही पहिली. हम्म. 2-3 वर्ष झाल्यानंतर कळालं की बापू इथं काहीच नाही. म्हणजे केली मेहनत, असं नाही, मेहनत केली चांगली चांगली. हे पण आपल्याला असं नाही की कुठं एमटी वेळ कुठं घालवलाय असा रिकामा वेळ. केलंय आपण, आपले जेवढी मेहनत आहे तेवढी केली, आज पण करतोच. पण तेच वाटते की लवकर कुठेतरी आता कुठं स्टॉप होणार, हे संघर्ष कुठं स्टॉप होणार, पण ते स्टॉप होतच नाही, सतत चालूच हा, तिथं सतत चालूच असते. मग त्यावेळेस वाटतंय की काय केलं पाहिजे आता, वाटतंय. पण मी काय मागे बघले तर काहीच नाही. म्हणजे आपण निवडली ही फील्ड, आपलं कुणी सांगलं नाही की तू ह्याच्यात जाय म्हणून, बरोबर. निवडली ही फील्ड आपण. तर अशी मला भीती वगैरे म्हणजे वाटलं नाही, पण कधी कधी असं होतंय डिप्रेस माणूस की काही कामं वगैरे बाहेरचे घेतले कसं होईल काय नाही, विचार करते, प्रत्येक माणूस विचार करते, साहजिक आहे. पण मला सतत पाठीमाग नटराजाचा जे आशीर्वाद आहे, त्याच्या कृपेनं, रंगभूमीच्या कृपेनं काही ना काही मिळत गेलं, तर प्रोत्साहन वाढत गेलं. त्याच्यामुळे मी हे करत करत आज इथपर्यंत आलो. लोकांनी पण खूप प्रेम दिलंय सोशल मीडियावर, तर मग अजून मी आहेच, करण्यावर आहेत. पण असं कुठं तर सुद्धा तुझे आता म्हणजे आता हे तर झालं, पण अजून तुझे काही पुढे काही प्लॅन आहेत का, की जसं आता एखादी वेब सिरीज करणं किंवा शॉर्ट फिल्मचे जे फेस्टिवल येतात त्या फेस्टिवलला एखादी शॉर्ट फिल्म देणं, असं काही म्हणजे, किंवा नाटक करणं, असं काही आहे का तुझं? पहिले नव्हतं हे असं. अच्छा. एवढ्यातच आहे. पहिले नव्हतं असं मग पुढचा प्लॅन करायचा. पण आता म्हणजे असं असते की नाही जरी झालं मजानं, नाही जरी झालं तर मी ठरवतो की यस, इथून 15 दिवस आपल्याला हे करून बघूयात, जमलं तर. एक नाही करत, वेगवेगळे पर्याय निवडून बघायचे, शॉर्ट फिल्म किंवा हे वेगवेगळे विषय, 4-5 विषय, त्याच्यामधून जे मला टॉपचा किंवा आवडणारा विषय आहे त्याला मी बाजूला करणार, की लोकांना हे विषय कसा वाटत, किंवा चालू जे घडालंय समाजामध्ये आताची जी कंडिशन आहे बघून, तर तसे विषय मी काढायचा प्रयत्न करतो. आता मला पुढच्या महिन्यात करायचीच होती शॉर्ट फिल्म, त्याचं आता चालू आहे, त्याच्यावर काम चालू आहे. रील्स काढत काढत ते पण काम, हे पण. आणि आता कॉन्टेंट क्रिएशन, आता तू करतोस कॉन्टेंट क्रिएशन, पण आता जे नवीन जे कॉन्टेंट क्रिएट करणारे आहेत, म्हणजे रील्स बनवू इच्छिता, म्हणजे त्यांना बनवायची रील्स, तर त्यांना तू काय सांगशील की नेमकं म्हणजे तुझा दृष्टिकोन काय आहे त्या गोष्टीबद्दल, की बाबा रील्सचा तुझ्या आयुष्यात तुला किती फायदा झाला, आणि तू त्या नवीन इन्फ्लुएन्सरला काय सांगू शकशील? नवीन म्हणजे ते कसं व्हायलंय, नवीन म्हणलं ना, 5-6 वर्षापासूनच भिडायला लागली पोरं. ज्या वयामध्ये तिला कळतच नाही चांगल्या काही वाईट काही गोष्टी, त्या वयामध्येच ते सोशल मीडियावर भिडायला लागले. तर सुद्धा जे नवीन रील्स जे करणारे जे लोक आहेत, आता जे नवीन पोरं जे वगैरे आलेले आहेत, लहान लहान पोरं रील्स करतात, तर त्यांच्याबद्दल तुझं काय मत आहे, की रील्स त्यांनी म्हणजे त्यांच्या योग्य वयामध्ये केल्या पाहिजे का, काय म्हणजे काय तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही रील्स करू नका असं नाही, रील्स करा, प्रत्येकाला आवड असते, रील्स करा, पण रील्स फक्त आवडीसाठी वगैरे ठेवा. म्हणजे त्याच्या नादामध्ये तुमचं जे भविष्याचं हे आहे, तर ते नका तिकडे जाऊ देऊ. तुम्ही शिका, पहिले शिकल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. त्या गोष्टी योग्य वेळेलाच केलेल्या, योग्य वेळेलाच केलेला बरा. नाही तर मग ही पण नाही होणार आणि ते पण नाही होणार, बसल मग मध्येच अडकू. तर तसं होऊ नये. तर सुद्धा आपण एक रॅपिड राऊंड फायर खेळूयात. लवकर उत्तर सांगायचे, विचार करायचा नाही. तर पहिला प्रश्न सुद्धा तुझ्यासाठी, तुझा आवडता कॉन्टेंट क्रिएटर कोणता आहे? बळी भाऊ. तुझा आवडता हिरो कोण आहे?
हिरो बघा हिंदी मराठी कुठला बी लक्ष्मीकांत बेर्डे. हिरोईन. अभिनेत्री स्मिता पाटील. सुदाम, तुझं आवडतं म्हणजे साहित्य तुला काय वाचायला आवडते? मी एकच वाचलं कादंबरी अण्णाभाऊ साठेची आणि मला तीच आवडते, फकीरा. तर मंडळी, सुदाम सोबत आपल्या दिलखुलास गप्पा झालेल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.